नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित यावरील सराव संच 9 बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 9 आपल्याला दिलेला त्यामध्ये पहिला प्रश्न, खालील उदाहरणे सोडवा। तर खालील उदाहरणे सोडवायचे आपल्याला। त्यामध्ये पहिलं गणित दिलेलं आहे आपल्याला -96 भागेला 16 -96 तर यामध्ये आपल्याला असा भागाकार की ज्याने 96 ला पण भाग जाईल आणि 16 ने पण भाग जाईल अशी संख्या शोधायची आहे। तर बघा इथं लिहून घेऊया आपण -96 छेदात 16 भागाकाराच्या रूपामध्ये, आणि याला अशा संख्येने भाग देऊया की दोघीला पण एकाच संख्येने भाग जाईल। तर बघा 16 ने 16 एक 16, 16 ने दोघी पण संख्येला भाग जाते। इथं बघा 16 96 आणि 16 एक 16, आणि इथं ऋणाचं चिन्ह आहे म्हणून आपण उत्तराला ऋणाचं चिन्ह देऊया। नंतर दुसरं आहे आपलं 98 भागेला 28। तर विद्यार्थी मित्रांनो, चला छेदात लिहून घेऊया 98 भागेला 28, आणि दोघी पण संख्येला अशा चिन्हाने भाग देऊ, अशा संख्येने भाग देऊ की दोघी पण संख्येला भाग जाईल। तर बघा 28 ला आणि 98 ला 14 ने भाग जाते। 14 साती 98, 14 एक 14, 14 दुनी 28, आणि 98 ला ऋणाचं चिन्ह आहे म्हणून 7 ला पण आपण ऋणाचं चिन्ह देऊया, 28 ला सॉरी। तर बघा इथं चिन्ह नाही आहे, अशा प्रकारे। नंतर बघा तिसरं गणित आहे आपलं -51 भागेला 68। 51 आणि 68 याला कशाने भाग जाते आता बघूया। बघा 51 आणि 68 ला 17 ने भाग जाते। तर बघा लिहून देऊया 17 त्रिक 51, 17 चौक 68, आणि इथं -3/4। चौथं गणित बघूया 38 भागेला 57। तर बघा 38 आणि 57 ला 57 ला कशाने भाग जाते, तर बघा 19 ने भाग जाते दोघी पण संख्येला। 19 एक 19, 19 दुनी 38, 19 त्रिक 57, आणि आपण वजा ऋणाचं चिन्ह लिहूया। नंतर बघा पाचवं आहे आपलं, पाचवं गणित आहे आपलं -85 भागेला 20। पहा लिहून घेऊया 85 भागेला 20, 85 भागेला 20। तर बघा दोघी पण संख्येला कशाने भाग जाते ते पाहून घेऊया। 20 दोघी पण संख्येला 5 ने भाग जाते। तर देऊन देऊया 15, 5 7 5 चा जर 85 ला भाग दिला तर 17 उत्तर येते, आणि 5 चौक 20, आणि इथं ऋणाचं चिन्ह। नंतर 6वं आहे आपलं -150 भागेला 25। तर बघा दोघी पण संख्येला 150 आणि 25 ला कशाने भाग जाते पाहूया। तर -150 आणि 25, तर 25 नेच भाग जाते दोघी पण संख्येला। पहा 25 * 150, 25 एक 25, दोघी पण काय आहे ऋण आहे, म्हणजे उत्तराला पण धन संख्येचं चिन्ह लागेल म्हणजे। नंतर बघा 7वं आहे आपलं 100 भागेला 60। तर बघा 100 आणि 60
याला आपण 10 ने भाग देऊया। सर्वप्रथम 10 ने भाग जाते, 10 10 100, 10 सक 60। 10 ला पण 5 ना आता परत भाग देऊन पाहूया 2 ने। तर बघा, बे पंच 10 आणि बेत्रिक 6, 503। 8वं बघूया, 9 भागेला वजा 54। तर बघा, 9 भागेला वजा 54 याला कितीने भाग जाते तर 9 नेच। बघा, 9 1 9, 9 सक 54 वजा 1। नंतर पहा, 9 आहे आपलं 78 भागेला 65। 78 भागेला 65। तर बघा, 78 आणि 65 ला कशाने भाग जाते, कशी अशी एक संख्या आहे की त्याने दोघीला पण भाग जाईल। तर 13 सक 78, 13 पंच 65। बघा, त्याला एक पण म्हणजे दोघीला पण धनसंख्या आहे, तर उत्तराला पण धनसंख्येचं चिन्ह येईल। नंतर 10वं आहे आपलं वजा 5 भागेला 315। वजा 5 भागेला वजा 315। तर बघा, वजा 5 आणि वजा 315 याला 5 ने भाग जाते दोघी पण संख्येला। बघा, 5 1 5 आणि 5 ने जर 315 ला भाग देऊन पाहिलं तर उत्तर येते 63। अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न होता। नंतर बघूया आपला दुसरा प्रश्न आहे आपल्याला, ज्याचे उत्तर 24/5 येईल असे अपूर्णांकांचे 3 भागाकार तयार करायचे सांगितलेले आहे, की ज्याचे उत्तर काय येईल 24/5। तर चला आपलं उत्तर लिहून घेऊया। इथं आपण दुसऱ्याचं उत्तर आहे आपलं की 24/5 येईल असे। तर आपलं 24/5 उत्तर येईल भागाकाराचं, असे भागाकार तयार करायचे सांगितलेले आपल्याला। मग आपण सर्वप्रथम याला 2 ने गुणूया दोघी पण संख्येला। तर काय येते, 24 दुनी 48 आणि 5 दुनी 10। हा एक जोडी तयार झाली आपली भागाकाराची 10। जर 10 ना नंतर 24/5 ला आपण जर गुणलं 3 ने तर काय येते, 24 त्रिक 72 आणि 5 त्रिक 15। तर 72 भागेला 15 अशी एक दुसरी जोडी तयार झाली। तिसरी पाहूया, जर यालाच आपण ऋण किंवा धनसंख्या, ऋण संख्यांचे चिन्ह देऊया दोघीला आपण, वजा 5 गुणेला 3 गुणेला 3। तर बघा, वजा 72 आणि 15। तर आपली जोडी तयार झाली वजा 72 भागेला 15। तर अशा आपल्याला 3 जोड्या तयार करायला सांगितले होत्या भागाकारांच्या अपूर्णांकाचे 3 भागाकार तयार करायला सांगितले होते, ते आपण केले। नंतर बघा, तिसरा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर वजा 5/7 येईल असे अपूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा। तर असंच करायचं आहे आपल्याला, वजा 5/7 येईल। तर बघा, 3 भागाकार तयार करायचे सांगितले आहे। बघा, तिसऱ्याचं उत्तर काय आपलं, 5 वजा 5/7 गुणेला 2 जर गुणाकार केला, 5 दुनी 10 म्हणजे वजा 10 आणि 7 1 7 दुनी 14। एक जोडी तयार झाली आपली। बघा, वजा 10 भागेला 14। बघा, बे पंच 10, बे 7 14। उत्तर येते वजा 5/7। नंतर आहे दुसरी जोडी तयार होईल आपली। बघा, वजा 5/7 गुणेला 3 तर 5 त्रिक 15 आणि 7 1 7 7 त्रिक 21। तर बघा, हे दुसरी जोडी तयार झाली, वजा 15 भागेला 21। नंतर आहे तिसरी जोडी आहे आपली, वजा 5 गुणेला 4 आणि 7 गुणेला 4। तर 5 चोक 20 आणि 7 7 7 त्रिक 7 चोक 28। तर बघा,
याला देऊया आपण, म्हणजे येईन आपलं उत्तर 20 भागेला वजा 28. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला 3 जोड्या तयार करायला सांगितल्या होत्या, त्या आपण केल्या. नंतर बघा चौथा प्रश्न आहे, खाली एक तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत. काही संख्या धारण केलेले मासे आहेत. त्या कोणत्याही 4 जोड्या घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करायचे आहे. तसेच 4 वेगळ्या जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करायचा आहे. उदाहरणार्थ दिलेला आहे -13 गुणिले -15 बरोबर 195. आणि इकडे दिलेला आहे -24 भागिले 9, तर उत्तर येईल -8/3. तर असं करायचं आहे. 4 जोड्या तयार करायला सांगितलेल्या आहे. पहा, त्यातल्या संख्या घेऊया आणि जोड्या तयार करूया. तर बघा, पहिली संख्या घेऊया -13 गुणिले 9, तर 13 117 आणि उत्तराला ऋण संख्येचं चिन्ह. नंतर दुसरी जोडी आहे आपली, 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, चौथ्या. नंतर बघा दुसरी जोडी घेऊया आपण, -18 गुणिले -8 बरोबर 18 8 144. गुणाकाराला म्हणजे जे आपला गुणाकार आहे त्याला दोघी संख्येला ऋण संख्येचं चिन्ह आहे, म्हणून उत्तराला आपल्याला धन संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. नंतर तिसरं आहे आपलं -15 गुणिले 41, तर उत्तर येईन आपलं 15 गुणिले 41 केलं तर त्याचा गुणाकार येईन आपला 615 आणि उत्तराला ऋण संख्येचं चिन्ह. चौथं आहे आपलं 12 गुणिले 13, साधा गुणाकार जर केला तर 156. दोघी संख्येला धन संख्येचं चिन्ह आहे, म्हणून उत्तराला पण धन संख्येचं चिन्ह. नंतर सांगितलं हे त्यामध्ये दुसऱ्या संख्या घेऊन त्याचा भागाकार तयार करायला सांगितलेला आहे. बघा, त्यामध्ये पहिली जोडी, पहिला भागाकार करूया आपला, -15 भागेला -18. तर बघा, -15 भागेला -18, तर 3 दोघी पण संख्येला भाग जाते. 3 5 15, 3 18. दोघी पण ऋण संख्या म्हणजे उत्तराला धन संख्येचे चिन्ह आहे. नंतर बघा अजून दुसरी जोडी घेऊया, -18 भागेला -8. तर बघा, -18 भागेला -8, दोघी संख्येला अशा कोणत्या संख्येने एका संख्येने भाग जाईल तर 2ने. तर बघा, बेनम 18 बेचोक 8. नंतर तिसरं आहे आपलं 12 भागेला 9. तर बघा, 12 आणि 9ला 3ने भाग जाते, तर लिहूया 3 चोक 12, 3 त्रिक 9. नंतर चौथी जोडी घेऊया, -24 भागेला 12 बरोबर -24 आणि 12 या दोघी पण संख्येला कितीने भाग जाते, तर आपण देऊया 12ने. 12 दूनी 24, 12 1 12 24 2 येतं -2. अशा प्रकारे आपला प्रश्न चौथा होता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.